पालखी याच मंदिरातून होणार आहे आणि पंढरीला लाखो वारकऱ्यांचा समुदाय पंढरीच्या वाटेने चालण्यासाठी सज्ज झालेला आहे। भक्ती तर आहे मात्र शिस्त सुद्धा देहूमध्ये आपल्याला पाहायला मिळते। ज्या प्रकारे प्रशासनाने आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन केलं होतं की आपण यावर्षी इंद्रायणीला पूर आल्यामुळे आपण येऊ नये, आपल्या जीवाला धोका होऊ शकतो, कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो, या सगळ्याची काळजी घेत जे प्रशासनाने आवाहन केलं त्याचं काटेकोरपणे वारकऱ्यांनी पालन केलं आणि या रस्त्याला अगदी मंदिराच्या पुढच्या रस्त्याला किती वारकरी आहेत हे दाखवायचा प्रयत्न करतो। अगदी तुरळक वारकरी आपल्याला पाहायला मिळतात, मात्र हे वारकरी सुद्धा पाऊस सुरू असताना इकडे आलेले नाही आहेत, हे आधीच इकडे आलेली वारकरी आहेत। त्यामुळे या वारकऱ्यांनी कुठलाही नियमाचा भंग केलेला नाही आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला आहे। मात्र हे गावकरी आणि काही वारकरी जे आधी आलेले आहेत हे वारकरी सध्या आहेत। सध्या आपण पाहतोय, तुम्हाला जे दाखवायचंय की इंद्रायणीचा रौद्र अवतार काय आहे, तर आपण बघा मंदिराच्या पायऱ्यांना इंद्रायणीने स्पर्श केलेला आहे, जणू काही तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे। अशाच प्रकारे यावर्षी इंद्रायणीच्या पाण्याने आपला जे रौद्र रूप आहे ते दाखवलेलं आहे। आपण बघू शकतो खाली वारकरी राहायचे ज्या ठिकाणी निवारा असायचा त्या ठिकाणी सर्व पाणी घुसलेलं आहे। त्यामुळे वारकऱ्यांनी राहायचं कुठं, थांबायचं कुठं, हे असे सामान्य प्रश्न होते। खाली मंदिर आहेत, मला आठवतंय मी गेल्या 7 वर्षापासून वारी कव्हर करतोय, तर या ठिकाणी आंघोळ करताना वारकरी दिसायचे दरवर्षी। काही जण पिंगळा गायचे, काही वासुदेव असायचे, काही हरिनामाचा जयघोष करायचे, असे वारकरी इथे इंद्रायणीच्या काठावर आपल्याला पाहायला मिळायचं। मात्र यावर्षी इंद्रायणीने आपलं रौद्र रूप दाखवलेलं आहे। गेल्या दीड महिन्यापासून शेतकरी ज्या पावसाची वाट पाहत होते, तो पाऊस आला मात्र इतका रौद्र अवतार आणि इतका पाऊस कोसळेल असं वाटलं नव्हतं। मात्र गेल्या 3-4 दिवसापासून संततधार पाऊस पडला आणि त्याची परिणिती म्हणजेच ही इंद्रायणीची झालेली अवस्था। म्हणजे दुधडी भरून वाहणं वेगळं, मात्र पात्राच्या पलीकड पाऊस गेलेला आहे, माफ करा पाणी गेलेलं आहे। आणि हा जो ब्रिज पाहता आपण, हा जुना ब्रिज आहे, मात्र हा पूर्ण ब्रिज हा पाण्यात गेला होता आणि ज्या ब्रिजवर मी सध्या उभा आहे तो ब्रिज देखील काठोकाठ या पाण्याने घेरला गेला होता। अगदी फक्त चालता येईल एवढीच जागा या मी जे उभे असलेला ब्रिज आहे, एकदा ब्रिज दाखवा, विनंती आहे सहकार्याला माझ्या, एकदा ब्रिज दाखवा। या ब्रिजला देखील इंद्रायणीच्या पाण्याने स्पर्श केला होता, मात्र रात्री थोडा पाऊस कमी पडला, त्यामुळे हे जे पाणी थोडस टच करून जात आहे, हे बघा जलपर्णी, ही जलपर्णी आहे आणि ही हिरवीगार आपल्याला इंद्रायणी नेहमी दिसते, तर ही एक वनस्पती आहे आणि यामुळे पाणी दूषित होतं आणि ही काढण्यासाठी करोडोचे टेंडर पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल आणि आळंदी, देहू ह्या ज्या नगर परिषदा आहेत हे खर्च करत असतात। मात्र आता काय बोलावं यांच्याबद्दल, ही काही जलपर्णी निघत नाही। यावर्षी इंद्रायणीने स्वतःच जास्त मनावर घेतलेलं आहे आणि जलपर्णी निघून गेलेली आहे, या ठिकाणी काही अडकलेली आहे आणि अगदी स्वच्छ पाणी इंद्रायणीमध्ये आपल्याला वाहताना दिसतंय। दरवर्षी आपल्याला माहिती आहे इंद्रायणीमध्ये वारी सोहळ्याला सुरुवात होते, मात्र पाणी कधी कधी पाणीच नसतं इंद्रायणी नदीला, तर सोडावं लागतं। तर यावर्षी इंद्रायणी नदी ही दुधडी भरून वाहते। दुधडी भरूनच काय, तर एनडीआरएफचे जवान या ठिकाणी तैनात केलेले आहेत आणि जे लाईफ जॅकेट असतात ते सुद्धा घालून तयार आहेत, कारण त्यांना माहिती आहे संकट किती मोठं आहे आणि फक्त रात्री पाऊस नसल्यामुळे सध्या थोडस दिलासादायक चित्र आहे। याचा अर्थ वारकऱ्यांनी लगेच देहूकडे निघायचं असा होत नाही। अजूनही एकदम जोराने इंद्रायणी नदीचा पाण्याचा प्रवाह वाहतोय आणि त्यामुळे कुठल्याही वारकऱ्यांनी इंद्रायणीमध्ये जाऊन स्नान करण्याचा अट्टाहास करू नये अशी प्रशासनाची, मंदिर प्रशासनाची आणि आमचं देखील आवाहन आहे आणि कळकळीची विनंती आहे। माझ्या पाठीमागे बघताय, दरवर्षी जेव्हा मी वारीचं वार्तांकन करायला येतो तर मला चालायला किंवा पाऊल ठेवायला सुद्धा जागा नसते, कारण इतका वैष्णवांचा या ठिकाणी समुदाय असतो, वैष्णव जमत असतात। मात्र यावर्षी फार कमी आपल्याला वारकरी पाहायला मिळत आहेत। काही वारकरी आहेत, बोलतात का बघू,
माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठं आलात? मी पुण्याचाच आहे. मी PMPL मध्ये ड्रायव्हर आहे बरं. आणि महाराष्ट्र शासनच्या गाड्या आहेत त्याच्यावरती ड्रायव्हर कमी असतात म्हणून आमची PMPL ला ड्रायव्हर पाठवलं. मी सांगलीहून टँकर घेऊन आलोय आणि इथं देहू मध्ये आता अन्न पुरवठा आहे ना तिथं टँकर लावलेला आहे. तुम्ही कधी बसून आता देऊत? देहू मी असं दरवर्षी येतो इथं. कधी आले या वर्षी? ह्या वर्षी ना मी काल आलो. काय पाहिलं काल तुम्ही? एकदा प्रेक्षकांना सांगा, लाईव्ह बघतात प्रेक्षक महाराष्ट्रातले. काल आहे ना इथं आल्यानंतर पूर्ण आणि पावसाचं पूर्ण असं रिमझिम जोरदार पाऊस चालू होता. पब्लिकला म्हणजे असं एकदम पावसामुळे जास्त त्रास झाला. पण एवढं पोलीस प्रशासनाने बी सांगितलं की जेणेकरून लोकांना की ह्याच्यापासून सावध राहा, म्हणजे पलीकडे अलीकडे नदीच्या कडेला येऊ नका, जाऊ नका. ही आता इंद्रायणी आपण पाहतोय, प्रेक्षकांना दाखवली. एवढंच पाणी होतं? काल किती पाणी होतं? नाही जास्त पाणी होतं, आता कमी झाले पाणी. आता पाणी कमी हा कमी झाले. पाऊस पडला की परत वाढणार? हा पाऊस आल्यावर वाढू शकतो परत. परत जे अनेक वारकरी देहूला यायचं म्हणतात, काही जण म्हणतात काय आता गेलं पाहिजे, कमी झालं, त्यांना काय सांगा? नाही नाही नाही, आता काय सांगितलंय म्हणजे शासनाने सांगितलं की जे जिथं आहेत तिथंच थांबा. तुम्ही काय आता इकडे यायचा प्रयत्न करू नका, जेवढे आलेत तेवढे आलेत. पण आता जे येणार आहेत जिथं आहे तिथं सुखरूप थांबा असं सांगितलं. अजून टळलेला नाही. माऊली कुठं आलात तुम्ही? आम्ही लातूर जिल्हा. बर, कधी आलात? आम्ही सकाळी आलो. सकाळी आले. मोठी हिंमत केली तुम्ही आज. हा सकाळी आलो. तुम्हाला माहिती नव्हतं का इकडे पूर वगैरे आलाय नदीला? माहित होता ना, बरी माणसं राहतात, वारकरी राहतात म्हणून आलो आम्ही घर सोडून. पण असं यायला नाही पाहिजे, इशारा दिलेला आहे. कारण नदी बघितलं ना तुम्ही वाहताना. आता काय माऊली जगाबरोबर काय होईल ते होईल वारकऱ्याबरोबर. पण तुमची काळजी तुम्हाला नसेल, पण आम्हाला तुमची काळजी आहे, बरोबर. घरच्यांना तुमची काळजी आहे. बरोबर. तुम्ही इतरांना काय सांगाल? यायला पाहिजे की थांबायला पाहिजे थोडं? आता इतरांना हे सगळं पाहून काय वाटतं, थांबलं पाहिजे की नाही? नाही थांबावं लागते. थांबायला पाहिजे. हा थांबावं लागतं. बाबा काय सांगाल, काय असं कधी बघितली होती इंद्रायणी तुम्ही? कधीच नाही, ही पहिलीच वेळ. किती वाऱ्या केल्या तुम्ही? आम्ही वाऱ्या ही 10वी आहे. बर 10 वाऱ्या झाल्या तरी अजून कधी नाही असं. बाबा फार महत्वाचं सांगताय, जरा बाबा कॅमेरा फोकस करा. तर काय झालंय की आम्ही काल आलो निघून, मग देहूत काय आळंदीत जायला आलं नाही नदीमुळं फुल. मग आम्ही म्हणलं आता देहूत आपलं प्रस्थान करावं. बाबा किती वय तुमचं? माझं वय 85. किती वाऱ्या केल्या? 10 वाऱ्या केले ते. आपण नव्हतं पहिलं, पण आज पाणी पाहिलंच नाही. काय नाही पाणी पहिलं जाय. काल कधी आला तुम्ही? आम्ही काल आलो काल आळंदीत. काय काय बघितलं तुम्ही आळंदीत? काय आणि पाणी तिथं दिसल्यावर आम्ही तिथंच मुक्काम केला, बाहेर येऊन लोक इकडं. बर, आणि पुन्हा तिथनं इथं देहूत आलो. दिंडी होती की मोकळे चालत? नाही ना मोकळं मोकळं. दिंडीत आता नाही. कुठपर्यंत जायचं? दिंडीत तिथंच आहे, पण आता जायचं हडपसर. हडपसर. हा हडपसरला का? हडपसरनं पुन्हा जायचं गावाकडे. गावाकडे. मग काय करायचं? फक्त महाराजांना वाटी लावायसाठी आले. बस मग काय करायचं? बर, दुसरे पण माऊली माझ्यासोबत. रामकृष्ण हरी. कुठं आलात? मी सोलापूर जिल्ह्यातलं मूळ तालुक्यात वडदेगाव. बर, वारीसाठी आला की फक्त प्रस्थान सोहळ्याला? दर वर्षी वारले. आमची 40 वर्षापासून वारी आहे. बर आमच्या वडिलांनी बी केले, वडिलांच्या पाठीमागे आम्ही करतो. बर, मग आता या वर्षी कधी आलात तुम्ही? रात्री आलो. रात्री रात्री काय आलो. पाहिलं इथं आल्यावर? तर आल्यावर आळंदीत आलो. आळंदीत आल्यानंतर ती चारी फुलं बुजली असल्यामुळे आम्हाला आल्यावर थांबावं लागलं. आता जे इतर तुमचे वारकरी आहेत, आपले वैष्णव पंथातले लाखो वारकरी महाराष्ट्रातून इकडे येत असतात. आता काही प्रशासनाने सांगितलं म्हणून बरेच जण आले नाहीत, पण तुम्ही आलेच. इतरांना काय सांगाल तुम्ही? इतरांना सांगणार की जे काय आपल्याला ती ज्ञानेश्वर महाराजांना आणि तुकाराम महाराजांना जे आपल्याला जे आपल्या पर्पजात किंवा ह्याच्यात आतापर्यंत जे आपल्याला हे दिलं त्याचे यश आपल्याला आपल्या आयुष्यातून आपल्याला त्याचे. पण त्यांनी आता आळंदी आणि देहूला यायचा हट्ट करावा की थोडं थांबलं पाहिजे? नाही इशारा दिला, पण त्याचं पालन आपण केलं पाहिजे. कशा पद्धतीने करायचं? म्हणजे एवढा जर समुदाय आला तर या ठिकाणी त्यांना आता थांबायलाच जागा भेटणार नाही. कारण जरी नसलं तर तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज ते जागा देतात. नाही, श्रद्धेच्या ठिकाणी आहे, मात्र काही वयोवृद्ध लोक असतात, काही मुलं असतात, आणि दरवर्षी काही असे अपघात असेल, पोहून काही जणांचा जीव गमावला जातो. त्यामुळे तुमचा वडीलधाऱ्या व्यक्तीचा काय सल्ला असेल की वारीला जा, पण वारीला पण आपल्या विषयी बरोबर आहे. वारकरी आता त्यांची श्रद्धा एका बाजूला आहे, मात्र प्रशासनावर ताण येतो आणि प्रशासनाच्या ताणापेक्षा वारकऱ्यांचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी सध्या 2 दिवस जर थांबलं आणि नंतर वारीला जर तुम्ही जोडले गेलात, कारण आता तुकाराम महाराजांची जी पालखी सोहळा आहे तो देखील आता पिंपरी चिंचवड पुण्यातून पुढे सरकतो. तुकाराम महाराजांच्या जो पालखी मार्ग आहे त्याने जातो,
ज्ञानेश्वर महाराजांचे उद्या प्रस्थान सोहळा आहे. तिथून देखील ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान होईल. उद्या आळंदीतच मुक्काम असेल आणि परवा आणि तेरवा 2 दिवस पुण्यात मुक्काम आणि त्यानंतर दिवे घाट पार करून सासवडला 2 मुक्काम असतात. त्यामुळे 4-5 दिवस आपल्याकडे वेळ आहे. बघा, वारकऱ्यांच्या जीवाचा लहान बालकं असतात आपल्या सोबत, आपले कुटुंबीय असतात, वयोवृद्ध लोक असतात. त्यामुळे दिंडी मालक, दिंडी चालक यांना देखील हात जोडून कळकळीची विनंती आहे. पाऊस जर पडला तर पुन्हा पूर येणार आणि आता जे आपण रौद्ररूप पाहतोय इंद्रायणीचं, तर आपण हे पाहता आपला आणि इतर जे आपले सहकारी आहेत त्यांचा जीव धोक्यात घालू नये असं आवाहन लेट्सअप मराठीच्या वतीने आम्ही देखील करतो. भक्तिभाव एका जागी आहे, भक्तिभाव असावा, मात्र जीव देखील तितकाच महत्वाचा आहे, हलगर्जीपणा नसावा. त्यामुळे आपण थोडंसं थांबावं आणि 1-2 दिवसाच्या नंतर यावं. त्यामुळेच हे लाईव्ह केलेलं आहे. मुळात मी तर पंढरपूर पर्यंत असणार आहे. हे सगळं वारीचं वार्तांकन करत असताना हा सगळा सोहळा हा तुम्हाला दाखवायचा आहे आणि आपण जगायचा आहे. मात्र काही जे काही नैसर्गिक आपत्ती येतात त्याचं देखील आपण भान ठेवायचं आहे. जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला इंद्रायणीचं दाखवतो रूप, जे उशिराने जोडलेले प्रेक्षक आहेत. तर बघा, या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय दरवर्षी असायचा, मात्र यावर्षी हे जे इंद्रायणीचं रूप पाहिलं आपण, तर याहून आपल्याला अंदाज लावता येतो की वारकऱ्यांनी यावर्षी शिस्त पाळली आणि आले नाहीत. आता काही क्षणामध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल. 2:30ची वेळ होती, मात्र थोडा उशीर लागू शकतो. आश्वा आत्ताच मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि त्यानंतर तुकाराम महाराजांची पालखीचं प्रस्थान होईल. आरती झाल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा होत असते दरवर्षीप्रमाणे. टाळ मृदंगाचा जो गजर असतो, हरिनामाचा जयघोष असतो आणि त्या वातावरणामध्ये, त्या भक्तिभावामध्ये, त्या भक्ती रसामध्ये सर्व वारकरी डुबलेले असतात आणि हा सोहळा अनुभवत असतात. लेट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व क्षण दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. हे सध्या तुम्हाला दाखवायचं होतं. हे पूर्ण एकदा हा ब्रिज तुम्ही बघा आणि हा ब्रिज आणि या ब्रिजला देखील स्पर्श इंद्रायणीच्या पाण्याने काल केलं होतं. रात्री थोडी पाण्याने उसंत दिली आणि संततधार जी पाऊस पडत होता त्यांनी थोडीशी विश्रांती घेतली, मात्र पाऊस सुरूच आहे. त्यामुळे वारकऱ्यांना पुन्हा एकदा सांगतो, आपण थोडंसं थांबावं आणि त्यानंतर देहू असेल, आळंदी असेल आणि वारीला आपण जोडले जा. तुर्तास तरी या ठिकाणी वेळ झालेली आहे या लाईव्ह मध्ये थांबण्याची, कारण तुम्हाला आता लगेच मंदिरामध्ये जाऊन मंदिरामध्ये काय सुरू आहे आणि कशा प्रकारे जो जल्लोष असतो तो दाखवण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. त्यामुळे या लाईव्ह मध्ये थांबतोय. पुन्हा आपण लेट्सअप मराठीशी जोडला जा आणि आळंदी ते पंढरपूर ही वारी लेट्सअपच्या माध्यमातून पहा. या लाईव्ह मध्ये थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, देहू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.